नांदेड शहरापासून 20 ते 22 किलोमीटर अंतरावर मी आलो आहे. लिमगाव गावाचं नाव आहे. लिमगाव गावाच्या बाहेर जवळच एक संशोधन झालेलं आहे आणि अमेरिका असेल, रशिया असेल किंवा अनेक विद्यापीठं जी आहेत, औषधी विद्यापीठं, मेडिकल सायन्स जे आहे, कोविडची लस शोधण्यामध्ये गुंग आहेत. कारण कोविडची लस अजूनही सापडली नाही आहे. आजची बातमी अशी आहे की रशियामध्ये कोविडची लस सापडली आहे आणि त्याचं वितरण केलं जाणार आहे. पण ते ऑथेंटिक आहे का? भारतामध्ये अशा प्रकारचं लसीचं मान्यता कोणालाही दिली नाही आहे. म्हणून लोक काय करतायत? लोक आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. संत्रे खात आहेत, फ्रूट खात आहेत, ज्यूस पित आहेत, काढा पित आहेत. आणि नेमकं याच वेळेला लिमगावमधल्या एका शेतकऱ्याच्या मुलाने आयुर्वेदामध्ये औषध शोधलेलं आहे. ते कोविडचं औषध आहे का? तर त्याला सरकार ठरवले की कोविडचं औषध आहे अथवा नाही आहे. पण त्या औषधाने तब्बल 5,000 लोकांना बरं वाटलंय. त्यांचे चांगले प्रतिसाद मिळतात. त्याच्यामध्ये IAS ऑफिसर सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये पोलीस सुद्धा आहेत. आणि या लिमगावच्या या आयुर्वेद प्रतिष्ठान, सर्वज्ञ आयुर्वेद प्रतिष्ठानमध्ये मी आलो आहे. मी डॉक्टरांशी बोलणार आहे की नेमकं काय हे औषध आहे, या औषधाचा उपयोग काय आहे, त्याचा फायदा काय होतोय आणि कोविडच्या या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये त्याचं किती महत्त्व आहे. आणि ही सगळी बाग जी आहे, म्हणजे मला अशी माहिती मिळाली की जे डॉक्टर आहेत त्यांचं रिसर्च जिथे चालतोय तिथे सगळं आयुर्वेदाची झाडं आहेत. ही तुळस आपण पाहतोय, करवंदाची झाडं आहेत, त्याबरोबर गुळवेल जी आहेत, अत्यंत महत्त्वाचं डायबिटीजवर जे औषध मानलं जातं आयुर्वेदामध्ये, ते इथे या ठिकाणी आहेत. आणि या सगळ्या परिसरामध्ये अनेक झाडं जी आहेत, औषधी वनस्पती ज्या आहेत ते पाहायला मिळतात. आणि डॉक्टर कन्हैया कदम यांना मी तुम्हाला भेटवतोय. महत्त्वाची भेट आहे, माहितीपूर्ण आहे. नमस्कार. नमस्कार. हे सगळं इथं रिसर्च चालतं तुमचं आयुर्वेदात? सर, हा खरा रिसर्च म्हणजे एखाद्या लॅबमध्ये रिसर्च करणे आणि निसर्गामध्ये जाऊन खरा रिसर्च आयुर्वेदाच्या पद्धतीनं करणे, तर तो रिसर्च इथे संशोधन चालू असतं माझं. आणि गेल्या 10 वर्षापासून हे रिसर्च इथे या पद्धतीने चालू आहे. लोक असं म्हणतात की कोविडवर तुम्ही औषध शोधलंय आयुर्वेदाचं. सर, कोविडशी लढा देण्यासाठी आयुर्वेदाचं एक औषध, ज्याला आपण इम्युनो बूस्टर म्हणून त्याला मान्यता मिळालेली, पण अनुभव जो पेशंटचा आलेला, तर कोविडचे पेशंट जेव्हा हे इम्युनो बूस्टिंगसाठी हे औषध वापरतायत त्यावेळेस मात्र निश्चितच 3 ते 4 दिवसांमध्ये ज्यावेळेस सिम्टमॅटिकली रिलीफ मिळतोय पेशंटला, त्यामुळे पेशंट्स त्या पद्धतीने म्हणतायत की ते कोविडचं औषध आहे. पण शासन दरबारी त्याला एक इम्युनो बूस्टर म्हणूनच त्याला मान्यता मिळालेली आहे. पण खरं म्हणजे आता अमेरिका असेल, म्हणजे एवढं प्रगत देश आहे, रशिया असेल किंवा जर्मनी, इटली आहे, तिथेही औषध नाही मिळालं. पण तिथले लोक ज्या शरीरातली ताकद आहे ती वाढवण्यासाठी औषध देत आहेत. म्हणजे आत्ता जी ट्रीटमेंट सुरू आहे ॲलोपॅथीची, ती कोविडवर नाही आहे, कोविडशी लढण्यासाठी जे काही लागेल ती आहे. तसं हे औषध आहे का? बिलकुल नाही आहे सर. कारण जर आयुर्वेदाच्या मूळ संकल्पनांचा विचार केला आपण, तर ही व्हायरसेस पूर्वीही होती, आताही आहेत आणि पुढेही राहणार आहेत. आणि विशेष म्हणजे हे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस जर नसतील तर आपण जिवंत राहू शकत नाही. ही एक बायोलॉजिकल क्लॉक आहे आणि त्या सायकलमध्ये आहोत. फक्त अडचण येते की जो विषाणूबद्दल आज एवढी चर्चा चालू आहे, तो विषाणू ज्यावेळेस तुमच्या शरीरात प्रवेश करतो, तर त्यावेळेस तो प्रवेश केल्यानंतर शरीराची जी इम्युनिटी असते ती त्याच्या अगेन्स्टमध्ये जी एक अँटीबॉडी अँटीजन रिॲक्शन म्हणतो, पण ही फक्त अँटीजन रिॲक्शन नाही आहे. हे पूर्ण एक बायोस्ट्रॅटा आहे आणि त्या बायोस्ट्रॅटाशी संलग्न होण्यासाठी शरीराचा जो प्रयत्न चालू असतो तो जर कमी पडला, म्हणजे आपली इम्युनिटी कमी पडली, तरच तो तुम्हाला म्हणजे थोडा त्रास देऊ शकतो. आणि तुम्ही पाहताय सर, डाटा काय येतोय, तर 80 ते 90% पेशंट्स विदाऊट मेडिसिन रिकवर होत आहेत. मग याच्या पाठीमागे शास्त्र नाही आहे का रिकवर होत आहेत? साहजिक आहे, त्याचं उत्तर एकच आहे, हायर्ड इम्युनिटी. मी त्या औषधाविषयी नंतर विचारतो, पण या ठिकाणी तुम्ही काय काय करता म्हणजे या सगळ्या? सर, या ठिकाणी गेली 10 वर्ष, म्हणजे मीच नाही तर माझा परिवार, स्पेशली मी उल्लेख करेल आमचे वडील उद्यान पंडित आणि कृषीरत्न RP कदम, आणि आमचे मोठे भाऊ कृष्णा रंगनाथराव कदम, त्यांची पूर्ण मेहनत अगदी त्या रोपट्याला लावण्यापासून त्या रोपट्याला म्हणजे ज्या पद्धतीने वाढवायचं आहे त्या पद्धतीने वाढवणे, मला जसं हवं आहे माझ्या लॅबमध्ये माझे पॅरामीटर्स फॉलो होण्यासाठी, आणि त्यानंतर ते प्रोसेस करण्यासाठी सुद्धा GAP म्हणजे गुड ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस फॉलो करून ही रॉ मटेरियल माझ्यापर्यंत आणून देणे, आणि मग ती इथे प्रोसेस केल्या जातात. आणि तुम्ही पाहताय, नुसतं प्रोसेस केल्या जात नाही, तर ही औषधं म्हणजे एक कंप्लीट सायकल आपण इथं उभं केलेली, आणि ते पायलट स्केलवरती, म्हणजे औषध लागवडीपासून प्रोसेसिंग करणे, त्याचं औषधांचं इथं निर्मिती करणे, आणि सोबत औषधांची जी आहे
ती पेशंटला इथेच पूर्तता करणे, म्हणजे एक छोटंसं चिकित्सालय जे म्हणू ते इथेच उभं केलेलं आहे. मी असं ऐकलं की या गावातल्या आजूबाजूच्या शेतांमध्ये सुद्धा तुम्ही पीक घ्यायला सांगता, म्हणजे औषधे जे घ्यायला सांगता, निश्चितच. आणि त्यांनाही मदत होते आणि तुम्हालाही मदत. हो हो, कारण एक चांगल्या क्वालिटीचं रॉ मटेरियल मला मिळणे आणि ते अगदी माझ्या घरा म्हणजे शेतीपासून दूर, माझ्या फॅक्टरीपासून जर जास्त दूर असेल तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जास्त वाढेल. दुसरं म्हणजे मला क्वालिटी जो आहे आस्पेक्ट तो मेंटेन करण्यासाठी वेळोवेळी त्यांना थोडं तंत्रज्ञान द्यावंच लागतं. आणि जे मी स्थानिक लोकांना देऊन जर तिथेच जर उभं करू शकलो तर मला चांगल्या क्वालिटीची रॉ मटेरियल मिळेल. अर्थातच स्थानिक ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने जे आज शेतीच्या बाबतीत एवढा मोठा एक वेगळा विषय चाललाय की शेतीतून चांगलं उत्पन्न मिळत नाही, तर ते अगदी चुकीचं आहे. काय काय लावलं तुम्ही? आता इथे जसं आपण पाहतोय की तुळस आहे, हळद आहे, गोकर्ण आहे, गुळवेल आहे, ॲलोवेरा आहे, आवळा आहे, डाळिंब आहे, अशी जवळपास नाही म्हटलं तरी 70 ते 80 प्रकारची औषधं इथेच लागवड आणि इथेच त्याचं प्रोसेसिंग केलं जातं. डॉक्टर कन्हैया कदम यांच्या जे प्रॅक्टिस करतात ते तिथे आपण जाणार आहोत, आणि हे सगळं जे आहे या ठिकाणी त्यांचा रिसर्च चालतो. श्री कृष्णा ज्यूस इंडस्ट्रीज, KK हर्बल इंडस्ट्रीज. व ही आवड तुम्हाला कशी लागली? म्हणजे वडील तर शेती करत होते, एक शेतकऱ्याचा मुलगा आयुर्वेदामध्ये कसा गेला? सुरुवात अशी झालेली की काही म्हणजे ॲलोपॅथ औषधांचे साईड इफेक्ट्स आमच्या फॅमिलीनं सुद्धा सुरुवातीला पाहिलेले आहेत. आणि त्यावेळेस जेव्हा लक्षात आलं की फार इरॅशनली ॲलोपॅथ औषधांचा ज्यावेळेस वापर केला जातो आणि त्यावेळेस अगदी म्हणजे घरातलाच एक व्यक्ती ज्यावेळेस वारतोय त्यावेळेस मला निश्चितच थोडं खंत वाटली की या सिस्टीमला फॉलो केलं तर उद्या आपल्याला सुद्धा यातून जावं लागेल. मग याला सोल्युशन काय? तर याला सोल्युशन एकच सापडलं त्यावेळेस, म्हणजे आयुर्वेद ही जीवन पद्धती. आणि ती जीवन पद्धती मग त्याच्या पाठीमागे लागलो. आणि साहजिकच आहे, मुळात शेतीविषय हा घरचाच विषय. म्हणजे मी स्वतः शेतकरी, वडील शेतकरी, भाऊ शेतकरी, आणि नव्हे तर पूर्ण भारत हा कृषीप्रधान देश म्हणून आपण म्हणतोय. आणि जर तिथेच आहार आणि तिथेच औषधं ह्या दोन्ही गोष्टी दडलेल्या असतील तर आपल्याला सिंथेटिक मेडिसिनच्या पाठीमागं फार जायची गरज नाही पडणार. तर ही मूळ संकल्पना तिथून रुजू झाली. तुम्ही इथे प्रॅक्टिस करता. खरं तर आपण डॉक्टर कदम यांचं जे प्रॅक्टिस करतात, औषध पेशंट पाहतात ते पाहणार आहोत. आणि मला हे सांगा की इमू नाव आहे ना ते कोविडवर? हो, ॲक्च्युली इम्युके नावाने आहे ते. म्हणजे ते कसं नाव आलं तेही सांगतो. इम्युनिटी बुस्टर असल्यामुळे इम्यू, आणि डॉक्टर कदम या नावाचं त्यांनी के असं सजेशन आल्यामुळे इम्युके नावाचं ते औषध आहे. डॉक्टर कन्हैया कदम यांच्या लॅबोरेटरीमध्ये आहे आणि तिथे औषध बनवलं जातं आहे. त्याची माहिती घेणार आहोत की नेमकं औषध कसं तयार होतं आहे, कुठे तयार होतं आहे, आणि किती प्रिकॉशन घेतले जातात, जे नॉर्म्स आहेत केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे त्याबाबत. ही तुमची लॅबोरेटरी? सर, लॅबोरेटरी पलीकडे आहे. हे प्रोडक्शन युनिट आहे, फार्मसी आहे ही. तर यामध्ये तुम्ही पाहताय इकडनं पलीकडे जे आहे ते सॉलिड स्टेट म्हणजे तुमचं टॅबलेट सेक्शन आहे पूर्ण, आणि इकडनं इकडे हे लिक्विड सेक्शन आहे. तर लिक्विड सेक्शनमध्ये सुरुवात पहा, हे जे आहे ते रिॲक्टर आहे. तर याची कॅपॅसिटी जे आहे ते 2 KL म्हणजे 2000 लिटर अगदी 2 तासामध्ये आपण प्रोसेस करू शकतो. त्याच्यानंतर ते एक्स्ट्रॅक्शन आणि इव्हॅपरेशन चेंबर आहे. त्याच्यानंतर पुढे या एक मला सांगायला आनंद वाटेल, या सगळ्या मशिनरीज माझ्या संकल्पनेतून तयार केलेल्या, आणि मी माझ्या कन्सेप्टनुसार मला जसं हव्यात तशा फॅब्रिकेट केलेल्या आहे. आणि 2 मशीन तर मी स्वतः वेल्ड केलेल्या आहेत स्वतः. तर हे एक्स्ट्रॅक्शन युनिट आहे पूर्ण कम्प्लिटली. याला वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं जातं. पाश्चरायझेशन केलं जातं, एक्स्ट्रॅक्शन, इथे ते अर्क तयार करण्यासाठी कंडेन्सेशन केलं जातं, आणि हे कंडेन्सेट जे आहे ते इकडे आणलं जातं. आणि हा कंडेन्सेट ज्यावेळेस त्या रिॲक्टरमध्ये नेला जातो तर जेवढे एक्स्ट्रॅक्ट आहेत, म्हणजे एखादं गुळवेल आहे तर गुळवेलला ॲज इट इज वापरलं जातं का? तर नाही. त्याच्यामध्ये मग वॉटर एक्स्ट्रॅक्ट वापरले जातात. तर वॉटर एक्स्ट्रॅक्ट इथे तयार केले जातात, आणि हे एक्स्ट्रॅक्ट मग त्या औषधामध्ये घटक म्हणून टाकले जातात. आणि ज्यावेळेस हे टाकल्या जातात त्याच्यानंतर वर पाश्चरायझेशन युनिट आहे, याला पाश्चराईज केलं जातं, आणि पाश्चराईज झालेलं मटेरियल ॲटोमॅटिकली इकडे येतं. ही म्हणजे 40 BPM ची मशीन आहे. ही मशीन मी स्वतः डिझाईन करून घेतलेली आहे. हां, आणि या मशीनद्वारे 40 बॉटल पर मिनिट या स्पीडने आपण ती कॅपॅसिटीने फिल करू शकतो, आणि टोटली हायजेनिकली. आणि एमर्जन्सी हटा दे ना. तुम्ही पाहताय वेल सोफिस्टिकेटेड आहे हे सगळं काही. अगदी मी माझ्या मोबाईलवरनं ह्या मशीन चालवतो, कारण कुठेही काही समजा जर मॅन्युअल इंटरफरन्स झाला, कारण नॅचरली आहे, औषध आहे, नॉर्म्स आहेत, FDAचे नॉर्म्स आहेत, ते सगळे पाळावे लागतात. तर मॅन्युअल इंटरफरन्स कुठेच नको इथे. औषध फिलिंग आणि कॅपिंग होईपर्यंत, लेबलिंग होईपर्यंत ते सगळं इथून सांभाळलं जातं, या मशीनद्वारे कंट्रोल केलं जातं. आणि इथे जे जे काही पॅरामीटर्स आहेत ते जे टाकल्या जातात ते माझ्या मोबाईलवरनं मी कंट्रोल करत असतो.
तर हे पाहताय तुम्ही इकडे लिक्विड फिलिंग आहे. दिवसाला किती प्रोडक्शन निघतं म्हणजे? 40 BPM प्रमाणे जर विचार केला तर 12,000 बॉटल पर डे आपण प्रोडक्शन करू शकतो. अच्छा. त्याच पद्धतीने तुम्ही पाहताय तिकडे हे फिलिंग सेक्शन आहे, ते कॅपिंग आहे, पलीकडे लेबलिंग आहे. हा स्टाफ इथेच असतो. म्हणजे अगदी मला ते सांगायला आवडेल की ग्रामीण भागामध्ये या पद्धतीने सोफिस्टिकेटेड GMP नॉर्म्स आपण कन्सिडर करून फार्मसी उभी केलेली आहे आणि ही आयुर्वेदाची फार्मसी आहे, GMP नॉर्म्सप्रमाणे तयार केलेली. आणि निश्चितच सगळं आधुनिक शास्त्र आहे ते इथं उतरवलेलं आहे. इथे आपण असं नाही म्हणू शकत की कन्सेप्ट वगैरे इथे नाही, कारण प्रोडक्शन आहे. प्रोडक्शनला ना मात्र त्याच गोष्टी लागतात. लॅबोरेटरी कुठे आहे तुमची? साईडने आहे, म्हणजे तिथे सर्वच मशिनरीज आहेत ज्या QC आणि QA साठी लागतात. आता पलीकडे टॅबलेट मी आहे 5 वाजेपर्यंत नाही 5च्या पुढे हे ग्रॅन्युलेशन सेक्शन आहे. ही RNG मशीन आहे, रॅपिड मिक्सिंग ग्रॅन्युलेटर. हा मास मिक्सर आहे आणि ही मल्टीमिल आहे. आणि मला हे सेक्शन तुम्हाला दाखवायला आवडेल. ही जी मशीन आहे ही मी स्वतः तयार केलेली आहे. म्हणजे अगदी वेल्डिंगपासून कन्सेप्ट डिझायनिंगपासून हे सगळं मी तयार केलेलं आहे. या मशीनचा फायदा सांगतो. काय होतं, पेरिशेबल जे काही हे आहेत प्रॉडक्ट्स आहेत त्याला ज्यावेळेस आपण ड्राईंग सेक्शननी त्याला प्रिझर्व करण्याचा प्रयत्न करतो, पण टेम्परेचर व्हेरिएशनमुळं त्यातल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या लॉस होण्याचा चान्सेस जास्त असतात. मग एक टेक्नॉलॉजी आहे स्प्रे ड्राय मेथड. स्प्रे ड्राय मेथडमध्ये अगदी खूप कमी वेळामध्ये हाय टेम्परेचरला तो एक्सपोज केला जातो आणि तो प्रॉडक्ट जो आहे तो ड्राय होतो. म्हणजे ही कन्सेप्ट कुठं वापरली जाते तर दुधाची पावडर करण्यासाठी. तसंच मग फळांचा ज्यूस आपण डायरेक्टली तिथं स्प्रे ड्राय करून त्याचं पावडर केलं. तसं आम्ही स्ट्रॉबेरीचा प्रयोग केला होता आणि फिसेटिन मी काढलेलं, त्याच्यासाठी ही मशीन तयार केलेली. तर प्रत्येक प्रकारचे मी हे मॉलिक्यूल काढण्यासाठी पायलट स्केलवरती तयार केलं होतं. सुरुवातीला ही मशीन म्हणजे मार्केटमधून घ्यायचं म्हटलं तर त्याची कॉस्टिंग आणि बजेट खूप जास्त जात होतं. मग त्याचे प्रिन्सिपल्स आम्ही समजून घेतले की कुठल्या प्रिन्सिपलवरती ते काम करतं आणि त्यानुसार मग हे डिझाईन केलेलं. तर या पूर्ण फॅक्टरीमधले जवळपास 80% मशिनरी ज्या आहेत ह्या स्वतः मी डिझाईन केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने हे काम करतं. आता ही पुढची जी आहे ते FBP फ्लुइडाइज बेड प्रोसेसर म्हटलं जातं. हे कोटिंग पॅन आहे आणि याच पद्धतीने कॉम्प्रेशन युनिट म्हणजे जिथे टॅबलेट तयार होतात. तर ही जी आहे ही कॉम्प्रेशन मशीन आहे. कॉम्प्रेशन म्हणजे निश्चितच दबाव देणे आणि दबावातून टॅबलेट तयार होणे. तर ही 16 स्टेशनची कॉम्प्रेशन मशीन आहे. जर ही आपण 6 तास चालवलं त्याच्या हाय RPMवरती तर ती आपल्याला जवळपास 5 ते 6 लाख टॅबलेट पर डे आपण इथे प्रोडक्शन करू शकतो. तसेच त्या टॅबलेटचं इन्स्पेक्शन हे ॲटोमॅटिकली या मशीनद्वारे केलं जातं. म्हणजे कुठेही मॅन्युअल एरर येऊ नये तिथे मात्र ॲटोमायझेशन पूर्णपणे केलं गेलेलं आहे. हे म्हणजे बाहेरून मागवलेलं मशीन आहे. या पद्धतीने या टॅबलेट ज्या निर्मित होतात, इन्स्पेक्ट होतात आणि एवढ्या क्वांटिटीमध्ये येतात तर इथे याला ॲटोमॅटिकली फिलिंग आणि पॅकेजिंग केलं जातं. म्हणजे कुठेही त्या औषधाला मॅन्युअल म्हणजे त्या वर्कर्सचा हात लागू नये, जेणेकरून कॉन्टॅमिनेशन्स होण्याचे चान्सेस असतात ते टाळण्यासाठी हे ॲटोमायझेशन करण्यात आलेलं आहे. च्या बाबतीत बोलत होतो तर हे एक्स्ट्रॅक्ट या पद्धतीने असतात. जे बाहेरून एक्स्ट्रॅक्ट येतात माझ्याकडे जे कॉस्टली आयटम आहेत तर हे या पद्धतीचे एक्स्ट्रॅक्ट्स आहेत. इथेच थोडंसं एक्स्ट्रॅक्शन करणे आणि त्याला म्हणजे कॉन्सन्ट्रेट करणे जेणेकरून डोस कमी केला जातो. आता तुम्ही म्हणताल एका बॉटलमध्ये एवढं विश्व कसं काय उभं झालं, तर ही मेथड ती एक्स्ट्रॅक्शन कॉन्सन्ट्रेशन आणि हे कॉन्सन्ट्रेट मग औषधामध्ये वापरले जातात. आता हे रॉ मटेरियल सेक्शन आहे. इथलं रॉ मटेरियल आम्ही टेस्टिंगला घेतो, ॲप्रूव्ड आणि मग रिजेक्टेड मटेरियल असं त्याचं ते आपण हे करतो आणि ॲप्रूव्ड मटेरियलला मग प्रोसेसिंगसाठी घेतो. तयार झालेल्या औषधांना म्हणजे बॅच कोडिंग करून त्यांना या पद्धतीने अरेंज करून ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर मग डिस्ट्रीब्युशनसाठी आपण पाठवतो. आणि लॅबमध्ये मग शेल्फ लाईफ असू देत, मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट असू देत, हेवी मेटल टेस्ट असू देत, हा विभाग मात्र मी माझ्या अंडरमध्ये मी पूर्ण ठेवत असतो. म्हणजे वैयक्तिक लक्ष आहे. हो, वैयक्तिक हे ठेवावंच लागतं सर, कारण हा सगळ्यात क्रिटिकल आस्पेक्ट असतो कुठल्याही फार्मसीचा. किती वेळ
डॉक्टर कदम यांची औषधं आहेत आणि हा सगळा त्यांचा संसार आहे खरं म्हणजे. एक गृहस्थ असतो आणि हा खरं तर यांचं खूप म्हणजे तुमचं वय किती मला जाणून घ्यायचं. सर माझं वय तसं 39 वर्ष. 39 वर्ष यांचं आणि सगळं अख्खं जग जे आहे कोविडसाठी औषध शोधत होतं आणि 39 वर्षाचा शेतकऱ्यांचा एक मुलगा जो आहे तो सुद्धा कोविडवर औषध शोधत होता आयुर्वेदामध्ये. कुठलं औषध मला ते बघायचं. माझ्या प्रेक्षकांना हे औषध जे आहे हे ते औषध एम्युके हे आयुर्वेदिक औषध आपण पाहतोय. हो. डॉक्टर कन्हैया कदम यांनी बनवलेलं. काय काय आता मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो कारण मी पत्रकार आहे. हो हो हो. त्याच्यामध्ये काय काय आहे अगदी थोडक्यात सांगा. सर यामध्ये टोटल 36 घटक आहेत, ज्यामध्ये 80% जी घटक आहेत ती अगदी आपल्या आजूबाजूच्या परिसरातलीच जी घेतलेली, जशी आहेत हळद आहे, त्यामध्ये लसूण आहे, त्यामध्ये शिरीष आहे, गोकर्ण आहे, गुळवेल आहे, अश्वगंधा आहे, ज्येष्ठमध आहे. पण काही विशिष्ट नॉर्थ इंडियन प्लांट्स, हिमालयन ड्रग जे आहेत, तगर आहे, वेखंड आहे, कुटकी आहे, तर अशी जवळपास 20% ही औषधं नॉर्थ इंडियन प्लांट्स आहेत आणि बाकी 80% जे आहेत ती आपली स्थानिक घटकापासून तयार केलेले औषध. आणि विशेष म्हणजे याचं सॉल्वंट जे आपण म्हणतो, एक म्हणजे टेक्निकल गोष्ट सांगतो, फार्मसीमध्ये एक वॉटर, नंतर दुसरं अल्कोहोल किंवा वॉटर अल्कोहोलिक असे सॉल्वंट वापरले जातात. एक युनिक सॉल्वंट सांगतो, ते म्हणजे गोमूत्र. मी याच्यासाठी गोमूत्र वापरलेलं, आणि ते गोमूत्र म्हणजे नुसतं गोमूत्र नव्हे, गोमूत्र अर्क वापरलेला. कारण हे एक गोमूत्रावरून तर खूप कॉन्ट्रोवर्सी आहे. ठीक होऊ शकतं का एवढी सगळी. तर गोमूत्राचं मी माझ्या आयुर्वेद शास्त्र पद्धतीने ज्यावेळेस अभ्यास केला तर निश्चितच मी सांगू शकतो, वात पित्त कफ दोष दुष्य गुणधर्म या आधारावरती गोमूत्र हे चांगल्या पद्धतीने औषध म्हणून अगदी मी पहिल्या पेशंटपासून वापरत आलेला आहे. औषधामध्ये ना, म्हणजे असंच गोमूत्र पिणं हे चुकीचं आहे. त्याच्यासाठी काय करावं लागतं, प्रत्येक पेशंटची प्रकृती पाहावी लागते, वातज पित्तज कफज, आणि त्यानुसार मग तो जो डॉक्टर आहे किंवा आयुर्वेदाचार्य आहे तो ठरवतो की जर पित्तज प्रकृतीची व्यक्ती आली आणि पित्तज त्याला विकार आहे आणि गोमूत्र थोडं पित्तकारक, मग तिथे द्यायचं का तर नाही द्यायचं. मग ही जी एक सकट गोमूत्र प्या हे म्हणणं चुकीचं आहे. हे म्हणणं चुकीचं आहे. प्रत्येकाला प्रत्येकच औषध, मी तुम्हाला अगदी सांगतो, एका विशिष्ट मात्रेमध्ये आणि विशिष्ट रुग्णावर आणि विशिष्ट औषध या पद्धतीने तो सायन्स आहे, आणि ते सायन्स म्हणजे अगदी व्यवस्थितपणे इलॅबोरेट केलेलं आहे आयुर्वेदामध्ये. आता मला कदम साहेब हे सांगा की हे औषध, या औषधाला काय मान्यता मिळाली. याला एक रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी इम्युनो बूस्टर म्हणून मान्यता मिळालेली आहे अन्न व औषधन प्रशासन मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांच्याकडनं. काय करावं लागलं तुम्हाला, किती फॉलो करावं लागला, किती मेहनत करावी लागली. कारण आयुर्वेदिक औषध जे आहे ते गेल्या 5-6 महिन्यात रेकग्नाइजच नव्हतं की कोविडवर कोणी आयुर्वेदिक औषध काढू शकतो. अगदी पहिल्या दिवशीपासून, म्हणजे ज्या दिवशी कोविडचा शिरकाव भारतात झाला, तर सगळ्यात महत्त्वाचं होतं की माझ्या परंपरेचा, माझ्या आयुर्वेद ज्ञानाचा किंवा आपल्या आयुर्वेद ज्ञानाचा, आपल्या परंपरेचा फायदा या रोगासोबत लढण्यासाठी, आणि ते पण माझ्या फॅमिलीसाठी सगळ्यात सुरुवातीला. तर माझ्याकडे काय आहे याचा पूर्ण अभ्यास केला तर जनोपद ध्वंस व्याधीमध्ये पॅन्डेमिक प्रक्रिया आणि त्याला लढण्यासाठी ऑलरेडी पूर्ण इलॅबोरेट केलेलं आहे, सायन्स आहे ते. लाईट ऑन करा ते. आणि मग त्याचा अभ्यास केला तर त्यामध्ये ही सगळी घटकं मला त्यावेळेसपासून, म्हणजे अगदी आम्ही ग्रॅज्युएशनला असताना हे सगळं अभ्यास केलेला आहे. आणि हा अभ्यास केलेला असताना हे मुळातच माहिती होतं की पॅन्डेमिक कंडिशन्स यापूर्वी पण होत्या, येणार आहेत, आणि त्याच्यावरती वेगवेगळे सांगितलेले आहेत. मग याला सायंटिफिकली व्हॅलिडेट करणे, ऑथेंटिफाय करणे हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि नॅचरली मी नुसतं फक्त आयुर्वेद शास्त्र शिकलेलं नाही आहे, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन वेगवेगळ्या जवळपास 7 विषयामध्ये झालेलं. म्हणजे त्यामध्ये आहारशास्त्र असू द्या, फायटोकेमिस्ट्री असू द्या, बायोकेमिस्ट्री असू द्या, त्याच्यानंतर मेडिसिनल प्लांट्स, हर्बल मेडिसिन, आणि सोबत विधिवैद्यकाचा अभ्यास केला आहे. जेव्हा कधी म्हणजे गरज पडेल या सगळ्या गोष्टींची तर ॲटलिस्ट आपल्याकडे नॉलेज तरी असावं. मग त्या पद्धतीने आता फायटोकेमिस्ट्रीचा अभ्यास केला असता. तुम्हाला एक दाखवतो, या बॉटलमध्ये जेवढे काही आपण घटक टाकलेत तर त्याचं QC आणि QA हा याचा डाटा आहे. पहा, मला अगदी जवळपास 3 ते 4 महिने गेले, आणि हे मशीन तुम्ही पाहता इथे, याला HPLC म्हणतात, हाय परफॉर्मन्स थिन लेअर क्रोमॅटोग्राफी, लिक्विड क्रोमॅटोग्राफी आहे. यामध्ये काय केलं जातं, एक विशिष्ट जर औषध आपण घेतलं, फॉर एक्झाम्पल गुळवेल घेतलं, तर गुळवेलमधला विशिष्ट जो API ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट हा किती प्रमाणात आहे, त्याची क्वालिटी काय आहे, आणि तो आपल्याला जर स्टँडर्डाईज करायचं तर इक्वली ते गेलं पाहिजे प्रत्येक बॉटलमध्ये. म्हणजे मी लिंबावरचा गुळवेल घेतला
आणि दुसऱ्या झाडावरचा गुळवेल घेतला, याचा फरक काय? मग हा फरक मी माझ्या पद्धतीने वातपित्त कफाच्या भाषेत मला समजतं ते, पण तसं नव्हे. आज शास्त्र काय सांगतं, आधुनिक शास्त्र, तुम्हाला या प्रोटोकॉल फॉलो करावेच लागतील आणि तुम्हाला ऑन पेपर हे सगळं दाखवावंच लागेल. तर हे ऑन पेपर काय केलं जातं की QC आणि QA, क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी ॲश्युरन्स, हा भाग मी स्वतः सांभाळत असतो. त्यामध्ये मग ज्या लिमिट टेस्ट असतात, हेवी मेटल्स असू द्या, मर्क्युरी, लेड, आर्सेनिक, कॅडमियम, हे याच्यामध्ये येत आहेत का, आपल्या येत आहेत तर त्या परमिसिबल लिमिटच्या आतमध्ये आहेत का, वर असतील तर तो प्रॉडक्ट आपण रिजेक्ट करतो, रॉ मटेरियल रिजेक्ट करतो. दुसरं, हा ट्रॅव्हल करत असताना, फॉर एक्झाम्पल आपण कल्टिवेशनमधून घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण प्रोसेसिंगमध्ये घेत असतो, तर प्रोसेसिंगमध्ये घेत असताना ज्यावेळेस त्याच्यावर प्रक्रिया होत असतात वेगवेगळ्या पद्धतीत, तर तो मॉलिक्यूल स्टेबल आहे की नाही, लास्ट एंडपर्यंत तो मॉलिक्यूल स्टेबल आहे की नाही, याच्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट सांगितलेल्या आहेत. आधुनिक शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत आणि आयुर्वेदामध्ये तर 100% प्रत्येक गोष्टीला म्हणजे एका शास्त्रीय याच्यातून पाहिलेलं आहे आणि त्याच्या टेस्ट मात्र त्या टर्मिनॉलॉजीमध्ये आहेत. आणि या सगळ्या औषधांना ॲलोपॅथीच्या सेक्शनने काय विरोध केला असेल, त्यांना आधी तर घेतलंच नाही, होमिओपॅथी आणि आयुर्वेद बाजूला ठेवलं होतं. मला एक मजेची बात सांगायला काय अडचण जाणार नाही सर. जेव्हा मी या पद्धतीने डाटा समोर दिला, म्हणजे टेक्निकल डाटा त्यांच्या भाषेत त्यांना समजण्यासारखा, तर त्या दिवशी या मॉडर्न सिस्टीमने याला अगोदर ॲक्सेप्ट केलं आहे. म्हणजे तुम्ही पाहत होतात की माझ्याकडे येणारा पेशंट वर्ग जो आहे तो जनरल पब्लिक तर आहेच, पण जवळपास 60% वर्ग जो येतो तो स्वतः ॲलोपॅथ डॉक्टर्स आणि त्यांच्या फॅमिली हे ट्रीटमेंट घेण्यासाठी येत असतात. ॲलोपॅथीचे डॉक्टर येतात. कारण सांगतो, त्यांनाही शास्त्र पूर्ण माहिती आहे. जेव्हा ॲलोपॅथ विषय हा संपतो, मग असे काही आजार आहेत ते म्हणजे लाईफस्टाईल डिसिजेस. फॉर एक्झाम्पल गँग्रीन, एक गँग्रीनचं तुम्हाला उदाहरण दाखवेल मी. असे जवळपास माझ्याकडे तर 1 ते 1.5 लाख पेशंटचा डाटा आहे हा. तर एक गँग्रीनचा पेशंट तुम्हाला दाखवतो. हे सगळे रेकॉर्ड आहे, म्हणजे पेशंटचं तुम्ही रेकॉर्ड ठेवत असतो. कारण माझं ते हेच झालेलं आहे, शिक्षण त्याच पद्धतीने. आणि आता हा पेशंट आहे, या पेशंटला एक फिंगर ॲम्प्यूट केलेलं ड्यू टू डायबिटीज, आणि नंतर ही त्याची प्रोग्रेसिव्ह पॅथॉलॉजी झालेली. त्यामध्ये नंतर लक्षात आलं की रिनल फेल्युअरसुद्धा आहे आणि नी ॲम्प्युटेशन करावं लागेल. तर त्यावेळेस जो सल्ला आला तो आला की इथे नी ॲम्प्युटेशन करावं लागेल, त्याच्या अगोदर डायलिसिस करावं लागेल. हे उपचारापूर्वीचं आहे. आणि इथे एक फिंगरसुद्धा कट केलेली त्यांनी. त्याच्यानंतर हे कॉम्प्लिकेशन्स वाढलं. मग आता सोल्युशन एकच आलं, गो फॉर डायलिसिस, गो फॉर ॲम्प्युटेशन. आणि त्याच्यानंतर शाश्वती काय आहे का? नाही. आता इथे एकच सांगतो, अवयव तोडणे सोपं आहे सर, अवयव वाचवणे हे शास्त्र, खरं शास्त्र. आता हा अवयव पूर्णपणे वाचला आणि तो पेशंट आयुर्वेदामुळे शक्य आहे सर, अगदी शक्य आहे. लीचेस घ्यात आहे इथे तुम्ही एक विशिष्ट हे पाहताय. मी एक छोटंसं तंत्र सांगतो आयुर्वेदाचं. तंत्र मीन्स टेक्नॉलॉजी. सर इथे छोटे छोटे क्रीचर्स दिसत आहेत तुम्हाला. हे क्रीचर्स म्हणजे लीचेस, हिरोडिना मेडिसिनॅलिस, जलोकवचरण. काय असतं, जेव्हा डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स होतात त्यावेळेस पेरिफेरल जे काही कॅपिलरीज असतात त्या ब्लॉकेजेस होत असतात आणि हळूहळू इन्फ्लमेशनमुळं तिथे रक्तपुरवठा बंद होतो. आणि रक्तपुरवठा बंद झाला की कोथ होण्याची म्हणजे सडण्याची प्रक्रिया सुरू, त्यालाच गँग्रीन म्हणतो आपण. मग इथं साधं सोपं आहे, तिथला जो प्रभाव बंद पडलेला तो चालू करणे आणि स्थानिक लेवलवर करणे. मग याच्यासाठी आता कुठलं मशीन उभं करायचं मला सांगा. तर ते मशीन आयुर्वेदाच्या माध्यमातून जगात म्हणजे 10,000 वर्षापूर्वी ते ज्ञान कसं हे झालं असेल माहिती नाही, पण हे क्रिएचर्स म्हणजे ह्या जळू आहेत. तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. याला लीच ट्रीटमेंट म्हणलं जातं. बडावं लागेल दुसरं काय ते हे घ्या. हां हे पहा. आता हे आयुर्वेदाचं एमर्जन्सी मॅनेजमेंट असं म्हटलं जातं ना, की आयुर्वेदामध्ये एमर्जन्सी मॅनेजमेंट नाही आहे. आयुर्वेदात सगळ्या पद्धतीच्या एमर्जन्सी मॅनेजमेंट आहेत. फक्त ते जे टेक्निक्स आणि त्या प्रिन्सिपल्स आपल्याला थोडं इलॅबरेट करावं लागेल आणि आधुनिक विज्ञानाच्या भाषेमध्ये सांगावं लागेल. तर हे आहे जळू, जलोकवचरण करण्यासाठी वापरले जातात. आता याच्यामध्ये हिरोडिना मेडिसिनॅलिस हे त्याचं झुऑलॉजिकल नाव. हिरोडिन हे त्याच्या लाळेमध्ये असलेलं एक केमिकल दॅट इज बेस्ट अँटीकोअग्युलंट. आणि ज्यावेळेस हे लावलं जातं तर तो काय करतो, व्हॅक्यूम क्रिएट करून पॅरलली अँटीकोअग्युलंट आतमध्ये तो सोडत असतो. कारण ती निसर्गानं त्याच्यासाठीची गरज, त्याला रक्त हवं आहे, डिऑक्सिडेटेड ब्लड पाहिजे. मग हे होत असताना साहजिक आहे वेदना होतील, म्हणून निसर्गानं त्याच्याकडे एक ॲनेस्थेटिक हे पण दिलेला, मॉलिक्युल पण दिला. त्याचं बेनिफिट आपल्याला काय व्हायला लागले, आपल्याला ॲनेस्थेशियाची गरज नाही. विदाऊट ॲनेस्थेशिया अगदी 45 मिनिटात
तिथे रक्ताचा पुरवठा सुरू केला जातो. कोत होण्याची पुढची जी अवस्था यायची प्रक्रिया आहे 45 मिनिटात थांबवल्या जाते. मग ही अत्यायिक चिकित्सा नाही आयुर्वेदाची. तर या पद्धतीने ही अत्यायिक चिकित्सा सांगितल्या गेलेली आहे. याला जी सरकारने मान्यता दिली आहे, महाराष्ट्र सरकारने काय काय म्हणजे काय म्हणून मान्यता दिली आहे? मला हे थेट सांगा तुम्ही, काय म्हणून मान्यता दिली? एक रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी ॲज अन इम्युनो बूस्टर म्हणून मान्यता दिलेली आहे. अगदी तुम्ही इंडिकेशनमध्ये सुद्धा पहा, ॲज अॅन इम्युनो मॉड्युलेटर म्हणून. आणि प्रश्नच नाही, इम्युनो मॉड्युलेशनमुळे एखादा आजार जर ठीक होत असेल तर काय हरकत आहे? इम्युनो मॉड्युलेटरच घेऊन आपण ठीक झालं, अडचण काय आहे? म्हणजे एखादं विशिष्ट नामकरण करून. किती पेशंटला दिलं तुम्ही आणि काय रिझल्ट आहे मला थोडक्यात सांगा. सर आत्तापर्यंत जवळपास 6 ते 7 हजार पेशंट जे ऑन रेकॉर्ड आहेत माझ्याकडे, आणि ऑफ रेकॉर्ड तर प्रिव्हेंटिव्ह म्हणून कित्येक पेशंटनी घेतलं आहे. आता तो कारण हे नॅचरली आहे, ज्यावेळेस विपणनासाठी मान्यता मिळाली तर हे मार्केटमध्ये औषध गेलं आणि तिथून ते डिस्ट्रीब्यूट सुरू झालेलं. पण माझ्याकडे जो रेकॉर्ड आहे 5 ते 6 हजार पेशंटनी हे औषध घेतलं आहे. आणि प्रत्येक पेशंटचा अनुभव तर तुम्हाला मी जे रेकॉर्डिंग ऐकलं ते त्याचं आहे. ठीक आहे, आता इथून पुढे तुमचं काय उद्दिष्ट, काय ध्येय काय? सर ॲक्च्युली याला बायोव्हॅक्सिन म्हणता येईल. आणि बायोव्हॅक्सिन संकल्पना, या संकल्पनेतून याला पुढं म्हणजे आयुष मंत्रालय असू देत किंवा ICMR असू देत, ज्या काही डिपेंडंट एजन्सीज किंवा जे काही अथॉरिटीज आहेत त्यांच्याकडे मी पाठपुरावा करतो आहे की बायोव्हॅक्सिन म्हणून मला या पुढची मान्यता किंवा त्याची स्टडी जी आहे माझी ती चालूच आहे. आणि तो जर डाटा त्या पद्धतीने जर समोर आला तर अडचण नाही आहे की त्याला बायोव्हॅक्सिन म्हणून. कुठे कुठे पाठवलं तुम्ही हे मेडिसिन? सर हे मेडिसिन तसं तर ठाणा, मुंबई, हैदराबाद, औरंगाबाद, कोलकाता, दिल्ली आणि अगदी म्हणजे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, भारत सरकारचे आयुष मंत्री श्रीमाननीय श्रीपादजी नाईक त्यांनी सुद्धा या औषधाची मागणी केली आणि त्यांना ते औषध पाठवलं गेलेलं आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री राजेंद्रजी शिंगणे यांच्याकडे सुद्धा हे औषध मी पाठवतोय. कारण हा पाठपुरावा करत असताना सगळ्यांना हा डाटा मी समोर उभा केला तर प्रश्नच नाही. माझा शेवटचा प्रश्न की आणखी काय औषधं तुमच्याकडे आहेत? म्हणजे इथे हे तुमचं झालं कोविड संदर्भात, तुम्ही इम्युनिटी वाढवण्यासाठी जे काही केलं, कारण आता त्याला मान्यता ही नाही आहे की, पण ते जर त्याचा फायदा होत असेल तर निश्चितच त्याकडे सरकारने लक्ष आहे त्याला. म्हणजे मला इथं स्पष्ट करायला काही हरकत नाही, इम्युनो बूस्टर म्हणून याला मान्यता आहे. 100% मान्यता आहे. आणि त्या आधारे ते पेशंटला चाललंय आणि पेशंटला त्याचा बेनिफिट होतोय आणि साहजिकच आहे. आणखी मगाशी बोलताना मला जाणवलं की या औषधामध्ये फक्त कोविड ठीक आहे, पण आणखी काही रोगांना याचा फायदा होतो. कोविडची ज्यावेळेस आपण कॉम्प्लिकेशन्स पाहत असताना, कोमॉर्बिडिटीज ज्यावेळेस पाहतोय आपण, त्यामध्ये पर्टिक्युलरली डायबिटीज असू देत, कार्डियक केसेस असू द्यात, रिनल केसेस असू द्यात, हायपरलिमिटिक कंडिशन म्हणजे जे ओबेस पेशंट आहेत त्यांनाही त्रास होतोय, या सगळ्यांचा विचार करून लाईफस्टाईल डिसीजसाठी हे इम्युनोमॉनिटर नेहमीसाठी कामाला येतं. म्हणजे अगदी ओबेसिटीमध्ये वेट लॉससाठी कामाला येतोय, डायबेटिक प्रोफाईल मेंटेन करतो हे औषध. त्याच पद्धतीने तुम्ही जसं पेशंटचे रेकॉर्ड ऐकलेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुमचं GI ट्रॅक क्लिअरन्स म्हणजे पोट साफ होणे, तिथून मायल्जिया म्हणजे तो मसल पेन जो आहे तो कमी होणे, आणि हे सगळं झाल्यामुळे संध्याकाळी शांत झोप लागणे. मग हे सगळे जर फायदा आहे त्याच्यामुळे होत आहेत तर आहार, निद्रा, व्यायाम हा दृष्टिकोन घेऊन जेव्हा आयुर्वेद म्हणतं की निरोगी कोणाला म्हणायचं, तर हे निरोगी राहण्यासाठीचं एक साधन आहे, तर ते नेहमी घेऊ शकतो, त्याच्याबद्दल काहीच अडचण नाही. आणि याची कॉस्ट काय आहे? म्हणजे लोकांना परवडेल अशी का कॉस्ट? हो, जर याच्या कॉस्टबद्दल सांगतो. याचं प्रोडक्शन कॉस्ट जे आहे, म्हणजे मला हे सांगायला काहीच हरकत नाही, हे एक्स्ट्रॅक्ट बेस्ड प्रॉडक्ट आहे आणि साहजिकच आहे जे गोमूत्र आहे ते डिस्टिलेट करून वापरलं जातं याच्यामध्ये. तर त्याचे एक्स्ट्रॅक्शन म्हणा, त्याचे डिस्टिलेशन म्हणा आणि स्टँडर्डायझेशन, तुम्ही हे पाहताय, हे स्टँडर्डायझेशन करण्यासाठी लागलेली कॉस्ट, तर ही एकंदरीत त्याला प्रोडक्शन कॉस्ट म्हटलं जाते. ही प्रोडक्शन कॉस्ट जाते जवळपास 800 रुपये. त्याच्यामध्ये लॉजिस्टिक, टॅक्सेशन, लॉजिस्टिकमध्ये सगळंच आलं तर त्यामध्ये जवळपास हे 400 रुपये इन्क्लूड होतात आणि कस्टमरपर्यंत ते 1200 रुपयापर्यंत चाललं आहे.
खूप खूप अभिनंदन. आयुर्वेद असेल होमिओपॅथी असेल, प्रत्येकाचं एक वेगळं अस्तित्व आहे. ॲलोपॅथीचं जसं अस्तित्व आहे तसं आयुर्वेदाचंही अस्तित्व आहे. कारण ही बॉडी जी आहे ती निसर्गाने निर्माण केलेली द्रव्य तुम्ही खाल्ली पाहिजे. पण हल्लीचं जग जे आहे ते जंक फूड असेल, रेडीमेड फूड असेल, इन्स्टंट फूड जे आहे ते खात आहे. आणि अशातच डॉक्टर कन्हैया कदम म्हणजे लिमगावमध्ये शेतीचा व्यवसाय करत होते. तर त्यांच्या मुलाने हे औषध तयार केलं आहे. कोविडचं औषध आहे का मला माहीत नाही, पण कोविडसाठी जे काही फाईट करण्यासाठी, प्रतिकार करण्यासाठी जे काही आयुर्वेदिक औषध लागतं ते मात्र डॉक्टर कदम यांनी बनवलेलं आहे आणि त्याचे रिझल्टही चांगले आहेत. मी रेकॉर्ड ऐकलं आहे. म्हणजे तब्बल 5 ते 6 हजार पेशंटचा फायदा जो आहे तो झालेला आहे. म्हणूनच मी लिमगावमध्ये आलो आणि पाहिलं कन्हैया कदम यांच्या संशोधनाचं कोणतं औषध आहे, काय आहे. आणि ही माहिती मॅक्स महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मी इथेच थांबतो. आपण पाहता मॅक्स महाराष्ट्र.